हॅलो मित्रांनो, पुण्यामध्ये तुम्ही अप्रेंटिसशिप वगैरे शोधत असाल, गव्हर्नमेंटमध्ये काम करायची तुम्हाला आवड असेल किंवा तुम्ही शोधत असेल, तर आता हाय एक्सपेन्सिव्ह फॅक्टरी खडकी 2026 ही आता आलेली आहे. जस्ट त्यांचं आता वॅकन्सी पडलेली आहे. ही 1 इयरची अप्रेंटिसशिप आहे. ओव्हरऑल यांनी एज्युकेशन कुठलं काय कोणते ओव्हरऑल 3 पोझिशनमध्ये त्यांनी जागा काढलेल्या आहे. तुम्ही इथे बघू शकता. ज्याचं मेकॅनिकल, केमिकल, इलेक्ट्रिकल असेल तर ओव्हरऑल 10, 3, 2, 5 OBC टोटल ओव्हरऑल 20 जागा आहे पोझिशन 1साठी. त्यानंतर डिप्लोमा असेल तुमच्याकडे तर केमिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकसाठी हे कॅटेगरी वाईज त्यांनी जागा भरलेल्या आहे 50. नॉन इंजिनिअरिंग म्हणजे BBA, BCom, BSc, BMS असं तुमचं ग्रॅज्युएशन झाले असेल तर ओव्हरऑल त्याच्यासाठी 50 जागा आहे. खूप चांगली संधी आहे गव्हर्नमेंटमध्ये तुम्ही एंटर करायची त्यांचं काम शिकण्यासाठी. हे 1 इयरची अप्रेंटिसशिप आहे. ही पुण्यामध्ये आहे. इथे अप्लाय करण्यासाठी कुठल्या प्रकारची फी वगैरे नाही. तुम्ही बघू शकता ही ॲडव्हर्टाइजमेंट आता जस्ट नाव पडलेली आहे. त्यानंतर यांनी बघायला गेलो त्यांनी इथे मेन्शन केलेलं आहे किती किती रेट राहणार. डिप्लोमा इंजिनिअरिंगवाल्यांना 12,300, डिप्लोमा अप्रेंटिसशिपवाल्यांना 10,900 रुपये असं यांनी दिलेलं आहे. वेतन वगैरे किती आहे, किती वर्ष कालावधी राहणार. त्यानंतर तुम्ही हे डायरेक्ट एप्लीकेशन तुम्हाला आवेदन का खरबरे वैज्ञानिक प्रशिक्षित होने के लिए 21 दिन के भीतर अन्वित प्राप्त करने पडेल. हे तुम्हाला फॉर्म वगैरे भरून प्रेझेंट ॲड्रेस भरून फोटो वगैरे टाकून हे तुम्हाला मेल करावं लागेल किंवा यांचे जे ॲड्रेस वगैरे आहे त्या ॲड्रेसवर तुम्हाला टाकावं लागेल. तुम्ही हे PDF वगैरे एकदा बघून घ्या. ईमेल कुठला आहे, काय कुठला आहे, तुम्ही एकदा हे पॉज करून हे पूर्ण एकदा वाचून घ्या. खूप चांगली सोन्यासारखी संधी आहे. विदाऊट एनी एक्झामिनेशन तुम्ही डायरेक्ट अप्लाय करून तुमचं लक तुम्ही ऑब्झर्व शकता. जे नॉन टेक्निकल आहे त्यांनी BA, BSc, BCom, BCA, BBA, BMS टोटल ओव्हरऑल 50 जागेसाठी अप्रेंटिसशिप आहे. खूप चांगली संधी आहे. याची तुम्हाला हे झाल्यानंतर गव्हर्नमेंटकडनं तुम्हाला 1 इयरचा एक्सपिरियन्स वगैरे भेटणार. तुम्ही जिथे वर्क करणार तिथलं. आणि तुम्ही पुढची अजून डीपमध्ये तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही या वेबसाईटवर जाऊ शकता. खडकी गव्हर्नमेंट तुम्ही ऑनलाईन तर बघू शकता वॅकन्सी वगैरे निघाल्या पुण्यासाठी. ओके, धन्यवाद.